हॅलो फ्रेंड्स, आपण अभ्यासणार आहोत युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच उपयुक्त सूक्ष्मजीव. यामध्ये आपल्याला एक प्रयोग पाहायचा आहे. पहा, सर्वांनी पुस्तक ओपन करायचं आहे आणि पुस्तकामध्ये सांगितलेले जे पॉईंट आहेत त्यावर काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. आता युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जे आपणास उपयुक्त आहेत, ज्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही, असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याविषयी आपल्याला इथे माहिती मिळवायची आहे. तर इथे एक प्रयोग सांगितलेला आहे, पाहू आपण. टेक 2 इदन पॉट्स हाफ फिल्ड विथ सॉइल अँड मार्क देम A and B. मिक्स सम वेस्ट मटेरियल लाईक गार्डन वेस्ट, डंग, फ्रूट पील, व्हेजिटेबल स्टाल्क, पेपर स्क्रॅप etc विथ सॉइल इन अ पॉट. आता इथे काय करायचं आहे पहा. तसा 2 कुंड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या कुंड्या मातीने काय करायच्या आहे, अर्ध्यापर्यंत भरून घ्यायच्या आहेत. एका कुंडीला A नाव द्यायचं आहे आणि दुसरी जी कुंडी घेतलेली आहे तिला B नाव द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता इदन पॉट्स म्हणजे काय, तर कुंड्या इथं, आणि हाफ कुंडी मातीने सॉईलनी काय करायची आहे, भरायची आहे आणि A आणि B असं नाव द्यायचं आहे. आता A जी कुंडी आहे, या A कुंडीमध्ये काय घालायचं आहे, तर A कुंडीमध्ये गार्डन वेस्ट घालायचं आहे. गार्डन वेस्ट म्हणजे काय, तर पालापाचोळा. त्याचबरोबर डंग म्हणजे काय, तर शेण, आणि फ्रूट पील फळांच्या साली, व्हेजिटेबल स्टाल्क भाज्यांची देठे, आणि पेपर स्क्रॅप म्हणजे कागदाचे तुकडे. असा सर्व कचरा आहे. हा कचरा मातीमध्ये मिक्स करायचा आणि मातीमध्ये मिक्स करून या ठिकाणी A कुंडीमध्ये काय करायचं आहे, भरायचं आहे. आणि ही A कुंडी अर्ध्यापर्यंत या सर्व मातीमध्ये सगळा कचरा मिक्स करून मातीमध्ये भरून अर्ध्यापर्यंत ही कुंडी भरायची आहे. आता पहा, मिक्स थिंग्स लाईक पीस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लॅस्टिक बॅग्स etc विथ द सॉइल इन B pot B. Keep both pots at the same spot in the garden and observe them after 3 to 4 weeks. आता काय करायचं आहे, सेकंड कुंडी घ्यायची आहे, ज्या कुंडीला आपण B नाव दिलेले आहे. आता या B कुंडीमध्ये काय करायचं आहे, तर पीसेस ऑफ ग्लास म्हणजे या ठिकाणी फुटलेल्या ज्या काचा असतात, या फुटक्या काचा या B कुंडीमध्ये जी माती आहे त्या मातीमध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर स्क्रॅप मेटल म्हणजे धातूचे जे तुटके वस्तू असतात धातूच्या, ती मातीमध्ये मिक्स करायच्या आहेत. आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत, प्लॅस्टिक बॅग्स आहेत, हे मातीमध्ये मिक्स करायचं आहे. आणि बागेमध्ये एका जागी या कुंड्या ठेवून काय करायचं आहे, तर 3 ते 4 आठवड्यांनी दोन्ही कुंड्यांचं निरीक्षण करायचं आहे. पहा, A कुंडीमध्ये आपण सर्व ऑर्गॅनिक म्हणजेच पालापाचोळा, शेण, फळांच्या साली, भाज्यांची देठे, कागदाचे तुकडे असा कचरा मातीमध्ये मिक्स केला होता. आणि जी B कुंडी आहे त्या B कुंडीमध्ये आपण फुटक्या काचा, धातूच्या तुकड्या तुटलेल्या वस्तू, त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्या या मातीमध्ये मिक्स केल्या होत्या. आणि या कुंड्या 3 ते 4 दिवस काय करायचं आहे, बाहेर ठेवून द्यायचं आहे. आणि मग 3 ते 4 आठवड्यांनी या दोन्ही कुंड्यांचं निरीक्षण करायचं आहे. 3 ते 4 आठवड्यांनी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की काय दिसून येणार आहे, तर कोणत्या कुंडीमध्ये ही जी A आणि B 2 कुंड्या घेतल्या, तर कुंडी B मधला कचरा हा तसाच राहिला आहे का याचं निरीक्षण करा. आणि कुंडी A मधला कचरा हा कुठे गेला आणि का गेला याचं पण निरीक्षण करायचं आहे तुम्ही सर्वांनी. आणि हा प्रयोग तुम्ही घरी करून पाहायचा आहे. पहा, मायक्रोब्स प्रेझेंट इन सॉइल, डंग etc decompose the garbage to obtain food material. As a result, garbage is soon converted into manure of the best quality and our surroundings are kept clean. As in the case of garbage, for proper sewage disposal to microbes and related in the sewage so as to help in
द क्विक डिकॉम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन इट. आता काय होते पहा. आता आपण काय केलेलं आहे तर शेण असेल म्हणजेच कावडंग आहे, शेण आहे, त्याचबरोबर सॉईल आहे, यामध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत हे मायक्रोब्स काय केलेले आहेत त्यांनी तर हे फूड मिळवण्यासाठी म्हणजे अन्नपदार्थ मिळवण्यासाठी हा जो गार्बेज आहे, कचरा आहे, त्या कचऱ्याचं त्यांनी काय केलं डिकॉम्पोजिशन केलं. डिकॉम्पोजिशन करणे विघटन करणे म्हणजे शेण माती यामधील जे सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांचे जीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचं काय करतात विघटन करतात. आणि मग विघटन केल्यानंतर ॲज अ रिझल्ट काही दिवसामध्ये हा जो गार्बेज आहे गार्बेज इज सून कन्व्हर्टेड इनटू मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे उत्तम खत. उत्तम खतामध्ये बेस्ट क्वालिटी ऑफ मॅन्युअर उत्तम खतामध्ये त्याचं काय होतं काही दिवसामध्ये या कचऱ्याचं रूपांतर उत्तम खतामध्ये या ठिकाणी झालेलं दिसून येतं. आणि आपल्या सभोवताली आपल्या सराउंडिंगमध्ये असणारा जो कचरा आहे तो कचराही नाहीसा होतो आणि सराउंडिंगची स्वच्छता होते. सराउंडिंग आर केप्ट क्लीन. सराउंडिंगची स्वच्छता राखली जाते. ॲज इन द केस ऑफ गार्बेज. आता हा जो कचरा आहे या कचऱ्याप्रमाणे फॉर प्रॉपर स्वेज डिस्पोजल to microbes are related into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compound in it. मग काय होतं हे जे कचरा आहे गार्बेज आहे या गार्बेजप्रमाणे सांडपाण्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन करताना यामध्ये असणारे जे कार्बनी पदार्थ आहेत हे कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी यामध्ये काय होतात सूक्ष्मजीव सोडतात. पुढे आपल्याला पाहायचं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय शूड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. म्हणून पहा आपल्या गावागावामध्ये जी कचऱ्याची गाडी येते त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये असं सूचना केली जाते की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करावा, वेगळा जमा करावा. असं का सांगितलं जातं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे. पुढे पहा ऑब्झर्व द रूट्स ऑफ द पी बीन अँड फेन्युग्रीक प्लॅन्ट्स. व्हॉट कुड बी द फंक्शन्स ऑफ द नोड्यूल्स ऑन देअर रूट्स. इथे काय आहे तर मेथी आहे, वाटाणा आहे, त्याचबरोबर घेवडा आहे. मेथी, वाटाणा आणि घेवडा. तर हे जे काही रोपटी आहेत या रोपट्यांच्या मुळे असतात त्यांचं काय करायचं आहे निरीक्षण करायचं आहे. रूटचं जर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की ही जी रूट आहे त्या रूटच्या नोड्यूल्समध्ये, नोड्यूल्स म्हणजे गाठी, या रूटच्या नोड्यूल्समध्ये मुळावर म्हणजे मुळावर असणारी जी काही नोड्यूल्स आहेत गाठी आहेत या गाठी कशासाठी या ठिकाणी असाव्यात किंवा कशासाठी असतात तर याचं उत्तर आहे हे तुम्ही राईट करायचं आहे. पुढे कॅन यू टेल. वी हॅव सीन दॅट सम microorganisms present in the soil and those in the root nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into its compound. These nitrogenous compound help to increase soil fertility and thereby the protein content of the pulses grown in that soil. काय होते पहा तर we have seen that some microorganism present in the soil. तुम्ही सर्वांनी अनेक मायक्रोऑर्गॅनिझम हे मातीमध्ये असतात हे या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. मातीमध्ये दिसून येत असतात आणि हे जे मातीमध्ये असणारे जे मायक्रोब्स आहेत ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. म्हणून आपण काय करतो या ठिकाणी मायक्रोस्कोप खाली त्याचं निरीक्षण करतो. अँड दोज इन द रूट नोड्यूल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू इट्स कंपाऊंड. आणि ही जी काही कडधान्ये असतात पहा तर कडधान्याची जी रोपे असतात त्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीमध्ये
तसेच मातीत असणारे काही हे सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव काय करतात, तर हवेमध्ये असणारे जे काही नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनचं त्यांच्या कंपाऊंड म्हणजे संयुगामध्ये, घटकामध्ये या ठिकाणी काय करत असतात, रूपांतर करत असतात, त्यांच्या संयुगामध्ये रूपांतर करत असतात. पहा, दीज नायट्रोजन कंपाऊंड हेल्प टू इन्क्रीज सॉईल फर्टिलिटी. आणि मग या संयुगामुळे, या कंपाऊंडमुळे काय होतं, तर जमिनीची जी सुपीकता आहे, सॉईल फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, मातीची सुपीकता ही काय होते, वाढते. आणि त्यामुळे thereby the protein content of the pulses grown in that soil. आणि त्यामुळे सुपीकता वाढल्यामुळे ही जी काही या ठिकाणी पल्सेस आहेत, म्हणजेच कडधान्य आहेत, या कडधान्यामध्ये असणारे जे काही प्रोटीन आहेत, प्रोटीन म्हणजे प्रथिने, या प्रोटीन कंटेंटचं, प्रथिनांचं प्रमाणसुद्धा इन्क्रीज व्हायला मदत होत असते, म्हणजेच वाढायला या ठिकाणी मदत होते. पहा, इथे एक प्रोजेक्ट सांगितलेला आहे, पाहू आपण. विजिट द गार्बेज डिपॉट नियर युअर विलेज ऑर सिटी. फाइंड आउट द रिझन फॉर ब्युरिंग द गार्बेज इन द लार्ज पिट्स देअर. तुमचं जे गाव असेल किंवा शहर असेल, त्या गावाच्या बाहेर किंवा शहराबाहेर असणारा जो कचरा असतो, त्या जिथं कचरा एकत्र केला जातो त्या कचऱ्याच्या डेपोला तुम्ही जर भेट दिली तर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये हा जो कचरा आहे, हा कचरा गाडला जातो. म्हणजेच जो खड्डे असतात त्या खड्ड्यामध्ये हा कचरा गाडला जातो. याचं तत्त्व काय आहे ते शोधायचं आहे आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. पुढे पहा, लेट्स रिकॉल. व्हॉट डज युअर मदर डू टू मेक योगर्ट फ्रॉम मिल्क. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की तुमची जी आई आहे ती आई काय करते, दुधापासून दही बनवत असते. आता ही दुधापासून दही बनवताना ती काय करते याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याचे पॉईंट्स वहीमध्ये लिहायचे आहेत. पुढे पहा, इफ अ फ्यू ड्रॉप ऑफ योगर्ट और बटर मिल्क आर मिक्स विथ lukewarm milk and it is kept at that temperature for 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply and the milk get converted into yogurt. Microbes are thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese etc. आता इथे काय होते पहा, तर तुमची आई आहे ती काय करते, ज्या वेळेला दही बनवत असते, दुधापासून दही बनवत असताना घरामध्ये असणारे जे दूध आहे हे दूध काय करते, थोडंसं कोमट करते आणि ह्या कोमट दुधामध्ये मग काय करते, ताकाचे किंवा दह्याचे 1-2 थेंब या ठिकाणी टाकते आणि हे दूध आहे की ज्या दुधामध्ये दह्याचे थेंब टाकलेले आहेत ते अगदी मिक्स करते, अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि असे थेंब मिसळून 8 ते 10 तास उबदार ठिकाणी हे जर दूध आहे, हे दूध जर उबदार ठिकाणी ठेवल्यास यामध्ये असणारे जे दही आहे, या दह्यातील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि या दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं, दह्यामध्ये होतं. आणि मग या ठिकाणी या दह्यापासून तुम्हाला ताक तयार करता येतं, लोणी तयार करता येतं, चीज, पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थाची सुद्धा निर्मिती करण्यास अशा प्रकारे हे सूक्ष्मजीव काय असतात, उपयुक्त असतात. पुढची प्रक्रिया आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन म्हणजे काय, तर फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया. फर्मेंटेशन म्हणजे काय, किण्वन प्रक्रिया. तर द केमिकल प्रोसेस ऑफ कॉन्व्हर्सेशन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इनटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड बाय द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड फर्मेंटेशन. सूक्ष्मजीवांची जी क्रिया आहे या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये काय होतं, रूपांतर होत असतं आणि ह्या रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्या रूपांतर होण्याच्या क्रियेला, रासायनिक क्रियेला किण्वन असं म्हटलं जातं किंवा आंबवणे किंवा कुजणे असं म्हणतात. पहा, सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या
रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात. या क्रियेमध्ये उष्णता ही काय होते, निर्माण होत असते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर काही वायू आहेत, हे वायू तयार होत असतात. आणि हे वायू जे तयार झालेले वायू आहेत, हे वायू पदार्थाचे आकारमानसुद्धा इथं वाढतं. आता उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये या ठिकाणी आई इडली तयार करत असते. त्याला इडली तयार करत असताना पीठ काय केलं जातं, आंबवलं जातं. आणि हे जे आंबवलेलं पीठ असते त्याची काय होते, हे पिठाचं प्रमाणसुद्धा पीठ काय होतं, फुगतात. पहा, इडलीचं पीठ असं फुगलेलं दिसून येतं. आता ह्या वेळेला हे जे वायू असतात या पिठामध्ये, हे वायू या ठिकाणी बाहेर पडताना हे पदार्थ काय होतात, फसफसतात. दुधाचं दही बनवणे म्हणजेच या ठिकाणी काय सांगता येईल पहा, दुधाचं दही तयार करणे, फळे किंवा धान्य असतील यापासून अल्कोहोल तयार करणे, फळे किंवा प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रूट, म्हणजे फळे किंवा धान्यापासून अल्कोहोल तयार करणे. त्याचबरोबर ब्रेड फ्रॉम फ्लोअर ॲज वेल ॲज इन द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. त्याचबरोबर जे पिठापासून पाव या ठिकाणी बनवला जातो, तर पाव बनवत असताना तसेच ॲसिटिक आम्ल आणि सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा सुद्धा या ठिकाणी काय होत असतो, उपयोग होत असतो. सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, व्हिटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्स यांच्यामध्ये काय होतं, किण्वन प्रक्रियेचा या ठिकाणी उपयोग केला जातो. म्हणजेच पिठापासून पाव बनवणे, तसेच ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे, प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. आता यूज युअर ब्रेन पॉवर. पहा बरं, इथे काय करायचं आहे, तुम्ही थोडंसं विचार करायचा आहे. वाय इज योगर्ट मिक्स इन द बॅटर ऑर डो फॉर मेकिंग रवा इडली, भटुऱ्या, नान. तर इथे रवा इडली असेल, भटुरे असतील, नान असेल, यामध्ये काय केलं जातं, योगर्ट मिक्स केलं जातं. योगर्ट म्हणजे दही. हे दही मिक्स का या ठिकाणी केलं जातं, त्याचं आन्सर तुम्ही लिहायचं आहे. सेकंड पहा, हाऊ डू प्रिपरेशन लाईक योगर्ट, इडली, डोसा बिकम इझी टू डायजेस्ट. दही असेल, इडली असेल, डोसा असेल, हे पदार्थ काय होतात, पचण्यास हलके असतात. आणि हे पचण्यास हलके पदार्थ आहेत, हे कसे बनतात, याची कृती लिहायची आहे. इडली, डोसा, दही असेल, हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात. पुढे पहा, इफ मायक्रोब्स आर अलाउड टू ग्रो इन बॅटर, डो, फ्रूट ज्यूस etc. They break down these substances producing new compound as they grow and multiply in them. This microbial processes is used in the production of various common foodstuffs. काय होतं पहा, if the microbes are allowed to grow in batter, dough म्हणजे फ्रूट ज्युसेस म्हणजे काय, तर साधारणतः धान्याची पीठ असतील पहा. फ्रूट ज्यूस फळांचा रस असेल, यामध्ये काय होतं, जर सूक्ष्मजीव असतात, मायक्रोब्स असतात, हे मायक्रोब्स वाढू दिल्यास या ठिकाणी काय होतं, तर स्वतःची वाढ व या ठिकाणी काय होतं, तर पुनरुत्पादन करताना हे सूक्ष्मजीव काय करतात, पदार्थाचं या ठिकाणी अपघटन करतात. पदार्थाचं काय करतात, अपघटन करतात. आणि मग अपघटन केल्यानंतर हे जे नवीन पदार्थ असतात, नवीन रासायनिक पदार्थांची इथे निर्मिती होते. आणि हा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म आपण जर विचारात घेतला तर आपल्या जे रोजच्या वापरातील अनेक पदार्थ आहेत, हे पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच काय केले जातात, बनवले जातात. म्हणजेच इफ मायक्रोब्स आर अलाउड टू ग्रो इन बॅटर, डो, फ्रूट ज्युसेस etc. दे ब्रेक डाऊन दी सबस्टन्सेस. हे जे पदार्थ आहेत, या पदार्थाचं काय करतात, ते ब्रेकडाऊन करतात. आणि ब्रेकडाऊन करून काय करतात, प्रोड्युसिंग न्यू कंपाऊंड, नवीन असे
रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. As they grow and multiply in them, this microbial processes is used in production of various common foodstuffs. पुढे आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा. समटाइम्स वेन यू आर इल, काय वेळेला काय होतं पहा. वेन यू आर इल द डॉक्टर प्रिस्क्राइब्स capsule or injections of medicine like penicillin. These type of medicines destroy the pathogen and retard their growth. They are called antibiotics. Antibiotics are produced with the help of specific microbes. कायला काय होतं पहा. ज्याला तुम्ही आजारी पडता, आजारी पडल्यानंतर काय करता तुम्ही, पहिल्यांदा डॉक्टरांकडे जाता आणि मग डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेता. त्यावेळेला डॉक्टर काय करतात, तर ज्यावेळेला तुम्ही आजारावर या ठिकाणी औषध देतात त्यावेळेला पेनिसिलिनसारखे जे औषध आहेत त्या औषधांचे कॅप्सूल किंवा इंजेक्शन या ठिकाणी डॉक्टर देत असतात. अशा वेळेला विशिष्ट अशा प्रकारची औषधे ही काय करतात, तर शरीरामध्ये असणारे जे रोगजंतू असतात, शरीरामध्ये असणारे रोगजंतू आहेत, या रोगजंतूंचं या ठिकाणी काय करतात, तर नाश करतात. आणि या रोगजंतूंची वाढ ही औषधे रोखून धरतात, म्हणजे या रोगजंतू वाढू देत नाहीत. आता अशी जी काही औषधं आहेत या औषधांनाच अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं, म्हणजेच प्रतिजैविके असे म्हणतात. अशी औषधे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके असे म्हणतात. तर अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. असे हे अँटीबायोटिक्स आहेत. हे अँटीबायोटिक्स हे विशिष्ट जातीच्या जे मायक्रोब्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांपासून या अँटीबायोटिक्स काय केले जातात, या ठिकाणी बनवली जातात. पहा, डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस, टायफॉइड, cholera, etc., which were previously considered incurable, have now come under control because of antibiotics. काय होतं पहा, तर डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस साधारणतः क्षय हा रोग असेल, टायफॉइड असेल, कॉलरा असेल, असे जे काही अनेक रोग आहेत, या अनेक रोग हे आता काय झालेले आहेत, तर ही जी काही अँटीबायोटिक्स आहेत या अँटीबायोटिक्समुळे काय झालेले आहेत, तर आटोक्यात आलेले आहेत. आटोक्यात आलेले म्हणजे त्यांना वाढण्यास या ठिकाणी रोखून, म्हणजे त्याची वाढ या अँटीबायोटिक्समुळे, प्रतिजैविकामुळे हे रोग आता आटोक्यात आलेले आहेत, म्हणजेच कंट्रोल झालेले आहेत. पुढे पहा, डोमेस्टिक ॲनिमल्स टू कॅन बी protected from various diseases by mixing antibiotics with their food. Plant diseases can also be controlled with the help of antibiotics. पहा, डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजेच पाळीव प्राणी. हे जे पाळीव प्राणी आहेत या पाळीव प्राण्यांच्या जे फूड आहे, अन्न आहे, या अन्नामध्ये काय असतात, या ठिकाणी अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके हे काय केलेले असतात, मिक्स केलेले असतात. आणि त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी जे काही डिसीज आहेत या डिसीजपासून त्यांनासुद्धा या ठिकाणी काय होतं, तर प्रोटेक्शन होतं, त्यांचं संरक्षण या ठिकाणी होत असतं. त्याचबरोबर प्लॅन्ट डिसीज कॅन ऑल्सो बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक्स. वनस्पतींना होणारे जे काही रोग आहेत या रोगांवर सुद्धा हे अँटीबायोटिक्समुळे काय होतं, कंट्रोलिंग करता येतं, नियंत्रण करता येतं. ऑलवेज रिमेंबर, हा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. दो अँटीबायोटिक्स आर युजफुल फॉर करिंग सर्टन डिसीजेस, दे कॅन बी हार्मफुल इफ यूज विदाउट कन्सुलेटिंग अ फिजिशियन. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor's prescription. In fact, we should not take any medicines
on our own to treat ailments like body aches, headaches, common cold etc. पहा, ही जी काय अँटीबायोटिक्स आहेत हे अँटीबायोटिक्स खूप युजफुल आहेत, कारण ही अँटीबायोटिक्स हे प्रतिजैविके ही काय आहेत, अनेक डिसीज असतात, या डिसीजवर काय होतात तर या डिसीज ज्या आहेत, जे रोग आहेत, या रोगावर मात करण्यासाठी ही प्रतिजैविके आहेत. आता ही प्रतिजैविके अनेक रोगावर मात करण्यासाठी जरी असली तरी ती काय करायचं आहे तर जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे प्रतिजैविके अँटीबायोटिक्स घ्यायचे नाही. जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे या ठिकाणी जर ही अँटीबायोटिक्स जर घेतली तर त्याच्या शरीराला अपाय होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचा डोस काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. इथे पहा, वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन ऑन आवर ओन टू ट्रीट अलाइनमेंट लाईक. उदाहरणार्थ काय होतं, आपल्याला काय होतं तर नेहमी अंग दुखत असतं, किंवा काही वेळेला काय होतं डोकं दुखतं, काही वेळेला सर्दी होते. आज छोटे छोटे आजार आहेत, या आजारावर आपण मेडिकलमधून जाऊन गोळी अशी घेत असतो. तर असं करायचं नाही. नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि मगच अंगदुखी असेल, डोकेदुखी असेल, सर्दी असेल, यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायची आहेत. पुढे पहा, वाय आर इन्फेक्ट्स वॅक्सिनेटेड अकॉर्डिंग टू अ फिक्स टाईम शेड्यूल. पहा, जर लहान बाळं असतात, पहा लहान बाळांना हे ठराविक दिवसांनीच काय केली जाते, लस दिली जाते. तर अशी लस का दिली जाते? आता ही लस म्हणजे काय असते, आन्सर लिहायचं आहे. व्हॉट इज वॅक्सिन म्हणजे लस म्हणजे काय. पुढे पहा, a vaccine is produced in a laboratory with the help of microbes that gives immunity against a particular disease. If we have been vaccinated against any disease, our immunity, that is resistance to that disease, increased, so that the possibility of contracting that disease is greatly reduced. Microbes are also used in the process like tanning of skin, production of ropes and strings from agave. Some microbes use oil for their growth. Such microbes are used to clear a layer of soil floating on the surface of an ocean or lake formed due to a leak or spill, that is to clear an oil slick. काय होतं पहा, तर हे जे मायक्रोब्स आहेत हे मायक्रोब्स आर यूज इन प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन. आता हे जे मायक्रोब्स आहेत हे मायक्रोब्स काय करतात तर आपल्या स्किनवर असणारे जे टॅनिंग आहेत, म्हणजेच शरीरावर असणारं जे टॅनिंग होतं हे टॅनिंग काय करतात, या ठिकाणी या मायक्रोब्समुळे टॅनिंग म्हणजेच या जे रोगप्रतिकारक क्षमता आहे ही रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता कमी होते. तर रोगप्रतिकारक क्षमता वाढणारी जी लस आहे ही लस प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीनेच तयार करतात. अशा रोगांची लस अगोदरच टोचलेली असते. पुढे पहा, त्याचबरोबर कातडी कमवणे, त्याचबरोबर काय प्रोडक्शन ऑफ रोप्स म्हणजे गायपातापासून धागे मिळवणे, या प्रक्रियेमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. काही जे सूक्ष्मजीव आहे हे तेलावर वाढतात आणि त्यांच्या मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे आलेला हा तेलाचा जो तवंग असतो हा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते. शेतामध्ये असणारा पालापाचोळा, कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू व खत निर्मिती केली जाते. अशा तऱ्हेने आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम याविषयी माहिती मिळवलेली आहे.